गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण कर्म कसे करावे या विषयावर आपण थोडं चर्चा करू. आणखी त्याच्यात कर्म कशा कौशल्याने किंवा कसे चांगल्या रीतीने उत्तम रीतीने करता येईल त्या पद्धतीची आपण एक विवेचन आपण इथे मी तुम्हाला सांगणार आहे ते बघू. आता गीता जर तुम्ही घेतली तर गीताशास्त्रामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग हे सगळे योग आलेले आहेत. पण मुख्य म्हणजे लोक असं समजतात सर्वसाधारणपणे की कर्मामध्ये गीता ही कर्मप्रधान आहे. म्हणजे कर्म करूनच तुम्ही भक्ती करू शकता, कर्म करूनच तुम्ही ज्ञान मिळवू शकता. पण ही कर्म कशी करावी ही पण गीतेने सांगितलेलं आहे. पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं कर्म कशी करावीत. आणि त्याच्यामुळे आपण बरेचदा चुकीची कर्म करतो, कारण की ती कर्म आपण अज्ञानाने केली असतात आणि अज्ञानाने केलेल्या कर्माचं आपल्याला पाप लागत असतं. आता ही अज्ञानाने कर्म कशी होतात, नकळत जरी असली तरी कशी होतात हे आपल्याला समजून घेणं जरा आवश्यक आहे. आणि यासाठी म्हणतात की कर्माची गती फार गहन आहे. म्हणजे कर्म आपण करत असतो नेहमी, पण त्याचं काय फळ मिळणार, त्याचा काय परिणाम होतील याचा आपण कधीच विचार करत नाही. एक रामायणातलं आपण उदाहरण घेऊ. रामायणातलं नाही, एक उदाहरण घेऊ आपण. रामायणाचंच आहे, रामाच्या पूर्वीचं आहे थोडंसं. श्रावणबाळाची कथा तुम्हाला माहीत आहे. श्रावणबाळ आपल्या आईवडिलांना, अंध आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रेला निघाले होते. आणि रात्र जिथे होईल तिथे ते मुक्काम करायचे. तर अशाच एका नदीकाठी त्यांनी रात्री मुक्काम केला. आणि बाजूला घोर अरण्य होतं. आणि त्या अरण्यामध्ये दशरथ राजा शिकारी करता आला होता. आणि दिवसभर शिकार त्याला न मिळाल्यामुळे रात्री त्यांनी त्या जंगलातच, अरण्यातच त्यांनी मुक्काम केला. तर रात्री जेव्हा म्हणजे अंधार जेव्हा पडला होता तेव्हा श्रावणबाळ आईवडिलांना तहान लागल्यामुळे पाणी आणण्याकरता तो नदीकाठी गेला. आणि त्यांनी तो आपल्याजवळचा जो लोटा होता तो लोटा जसा पाण्यात बुडवला, त्याचा बुडबुडण्याचा आवाज आला, पाणी भरण्याचा आवाज आला लोट्यामध्ये. आणि या शब्दानुसार दशरथ राजाला असं वाटलं की काहीतरी श्राप आलेला आहे पाणी पिण्याकरता. म्हणून त्या दृष्टीने त्यांनी त्या दिशेने दशरथ राजांनी शब्दानुवेद एक बाण सोडला. आणि तो बाण श्रावणबाळाला लागल्यामुळे श्रावण तिथे मृतवत झाला. आता बरेच वेळ झाल्यानंतर आईवडिलांना असं वाटलं की श्रावण का नाही होऊन आला बा, पाणी आणण्याकरता गेला, आला कसं नाही. आणि दशरथ राजासुद्धा कुठल्या शापात मारला म्हणून पाहायला गेला तर त्याला तो श्रावणबाळ मृत अवस्थेत सापडला. त्यांना त्याचं फार दुःख झालं की अरे बाबा हे कसं काय झालं, माझ्या हातून काहीतरी चूक घडली मोठी. आणखी नकळत जरी मी बाण चालवला तरी याच्यामुळे एका मुलाचा मृत्यू झाला आहे तिथे. आणि ते घेऊन याच्याकडे आले, श्रावणबाळाचा मृतदेह घेऊन त्याच्या आईवडिलाकडे आले ते. तर आईवडिलांनी त्याचं भयंकर दुःख झालं की बाबा आता आम्ही तर अंधच आहो, आम्हाला चालता फिरता येत नाही, आणखी माझ्या मुलाचासुद्धा मृत्यू झाला, आता कसं होईल. म्हणून त्या दुःखाभरात त्यांनी दशरथ राजाला एक श्राप दिला की तू सुद्धा पुत्राच्या विरहाने असंच दुःखाने असं तुझा मृत्यू होईल, हा त्याने शाप दिला. आता हा शाप तर दिला श्रावणबाळाच्या आईवडिलांनी, पण त्यावेळेस दशरथ राजा हा निपुत्रिक होता. हे लक्षात घ्या तुम्ही, दशरथ राजा निपुत्रिक होता. तर मग त्याला पुत्राचा मोह किंवा पुत्राच्या विरहाने दुःख कसं येईल हा एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. पण पुढे झालं काय, कालांतराने दशरथ राजाला वंशपरंपरा चालवायची होती. आणखी 3 राण्या असूनही पुत्र नसल्यामुळे त्याला जर एक दुःख मनात होतं तर त्यांनी पुत्रप्राप्तीकरता पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. आणि पुत्रकामेष्ठी यज्ञातून त्याला 4 पुत्र मिळाले. हे माहीत आहे तुम्हाला, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. आणि मग कैकेयीच्या वराप्रमाणे रामाला 14 वर्ष वनवास घडला. आणि जेव्हा राम वनवासात जायला निघाले तेव्हा त्या रामाच्या विरहाने दशरथ राजांनी आपला प्राण सोडला. म्हणजे आता हे बघा, याच्यामध्ये दोन गोष्टी समाविष्ट आहे या कर्मामध्ये. ते कसं की बा दशरथ राजांनी काही
श्रावणबाळाला मारण्याकरता बाण सोडलं नव्हता. हे त्याचं कृत्य जे होतं ते त्यांनी साहजिकच अरण्यामध्ये श्वापद असेल आणि त्या श्वापदाला मारण्याकरता त्यांनी बाण सोडला. पण तो श्रावणबाळाला लागल्यामुळे श्रावणबाळाचा मृत्यू आला. म्हणजे हे कर्म त्यांनी म्हणजे त्याला मारण्याचा हेतू नव्हता, पण हेतू नसला तरी मृत्यू झाला समोर. आणखी त्या बाळाच्या लोभाने, पुत्राच्या लोभाने यांनी हा शाप दिला. आपल्या श्रावणबाळाच्या आईवडिलांनी त्यांना शाप दिला. तर असं हे जे कर्म आहे, हे कर्म आपण करत असतो, पण या कर्माच्या पाठीमागे आपला लोभ मोह हा लागला असतो आणि त्या लोभ मोहाने आपण कर्म करतो. हे तुम्हाला आणखी गीतेतलं उदाहरण म्हणजे भर रणांगणात जेव्हा कौरव आणखी पांडव समोरासमोर आले, आणखी युद्धाची वेळ आली, तर तेव्हा अर्जुनाला समोर आपले आप्तेष्ट गुरुवर्य पाहून त्याला असा मोह झाला की आता मी जर आपल्या आप्तेष्टांना, गुरुवर्यांना, भावांना मारलं तर कसं होईल, मला ते राज्य नको, असं मला युद्ध करून जिंकायचं नाही आहे असं म्हणून त्यांनी धनुष्य खाली ठेवलं. तर त्यावेळेस मग कृष्णाने अर्जुनाला गीता पाठ सांगितला, गीताशास्त्र काय सांगितलं आणि त्याच्यामुळे कर्म कशी करावीत हे जरी अर्जुनाला माहीत होतं, तो त्याचा स्वधर्मापासून जरी वंचित झाला होता. कशामुळे वंचित झाला होता? कारण त्याला आपल्या आप्तेष्टांचा मोह झाला होता, म्हणून तो कर्म करायला तयार नव्हता, म्हणजे युद्ध करायला तयार नव्हता. असंच आपलं पण होतं घरामध्ये. आपण पण घरामध्ये गृहस्थामध्ये राहतो, कुटुंबामध्ये राहतो, आपल्याला आप्तेष्टांचा, आपल्या कुटुंबियांचा मोह होतो आणि त्या मोहामुळे आपण मग जी आपली उपासना करायला पाहिजे असते किंवा कर्म किंवा जे शास्त्र वाचायला पाहिजे असते ते आपण वाचत नाही, आणखी आपण कर्म करत सुटतो. त्याचा कर्म करता वेळेस आपल्या मनात हा प्रश्न नसतो किंवा हा विचारही नसतो की मी करून राहिलो ते बरोबर आहे की वाईट आहे, ते कळत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याची जे फळं मिळतात, कर्माची केल्याची फळं जी मिळतात ती पापाची असतात आणि पुण्याची असतात. ही दोन्ही फळं तुम्हाला भोगावं लागतात, कारण तुमचं कर्म जे आहे, कर्म हे तुम्ही अज्ञानाने केलेलं आहे. तुम्हाला साधं घर सोडून जावं वाटत नाही, घराची सुद्धा तुम्हाला आसक्ती होऊन बसते की नाही बा आता बाहेर 4 दिवस राहिलो, आता खूप झालं, आपण आता घरी जाऊ आहे. आता घरामध्ये एवढं काय तुमचा लोभ मोह आहे, पण घरी तुम्हाला येऊन राहावं लागतं. बाहेर अरण्यात जायला सांगितलं तर तिथे तुम्हाला प्रश्न पडतो असा की अरण्यात जायचं तर अरण्यात राहायचं कुठे, जेवायचं कुठे, खायचं कुठे, आंघोळ कुठे करायची. तिथे श्वापद आहे सगळे, तिथे कुटीर पाहिजे, आश्रम पाहिजे तर तुम्हाला राहता येईल. पण तिथंसुद्धा तुम्हाला सगळ्या घरच्याच अडचणी तुमच्या डोक्यात असतात नेहमी. घरी काय चालू आहे, तिथे नळात आपल्या सोसायटीमध्ये पाणी आलं की नाही, किंवा आणखी काही कोणी फोन केला, पत्नीने किंवा मुलांनी फोन केला की अशी अशी अडचण आली, तर म्हणजे परत तुमचं मन घराकडे धाव घेतं तुमचं. असं तुमचा घराचा एक लोभ मोह आणि आप्तेष्टांचा लोभ मोह तुमच्या मनात नेहमी असतो. आणि या लोभ मोहामुळे तुम्ही ज्ञानापासून तुम्ही वंचित होता. म्हणजे कर्म कशी करायची हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्या बऱ्याच चुका घडतात. गीतेमध्ये याच्यासंबंधी बरंचसं काही सांगितलेलं आहे. गीतेचा जो पहिला श्लोक म्हणजे दुसऱ्या अध्यायातला श्लोक आहे, दूरेण यवर कर्म हा, म्हणजे कर्म हे निकृष्ट दर्जाचे आहे असं गीता सांगते. कर्म हे निकृष्ट दर्जाचे आहे हे लक्षात घ्या. आपल्याला आपण काय याच्या उलट आपण विचार असा करतो की मी कर्माने सगळं साध्य केलं आहे, मी माझा आजपर्यंत जो संसार केला आहे तो कर्मानेच केला आहे. घर उभारलं, नोकरी केली, पैसे कमवले, फॅक्टरी चालवली, मुलाबाळांना शिकवलं, कार घेतल्या, गाडी घोडा घेतला, शेती घेतली. याच्यामुळे आपण असं समजतो की माझ्या कर्मानेच हे कर्माचा सुवास मला मिळाला आहे. हा आपला कर्त्याचा अहंकार आहे, तो आपण नंतर बघू तो अहंकार कसा आपल्याला जडतो. आणखी काय तर कर्म जे आहे हे कर्म हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे असं म्हटलं जातं. म्हणजे हे गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा श्लोक आहे हा, दूरेण यवर कर्म हा. तसंच कर्म निकृष्ट दर्जाचं म्हणण्याचं काय, कर्मामुळे तुम्हाला काही मोक्ष मिळत नाही. हे सगळं जगजाहीर आहे शास्त्रामध्ये की कर्म केल्यानं तुम्हाला मोक्षप्राप्ती होत नाही, आणि मोक्षप्राप्ती जी होते ती फक्त ज्ञानाने होते. आत्मज्ञान प्राप्त केल्यानंतर तुम्हाला मोक्षप्राप्ती होते, कर्माने होत नाही. हे सगळे ग्रंथ, अद्वैत ग्रंथ, शास्त्र हेच सांगतात तुम्हाला. म्हणजे काय झालं, कर्म तुमचं हे जड आहे असं म्हणतात. ते कर्म जड आहे म्हणजे कर्म अनित्य आहे, म्हणजे ते स्वतंत्रपणे तुम्हाला फळ देऊ शकत नाही कर्म. आणि जर तसं कर्माचं फळ जर तुम्हाला मिळालं असतं की अमुक कर्म केल्याने, अमुक रस्त्याने गेल्यानं जर तुम्हाला मोक्ष प्राप्त झाला असता किंवा देव प्राप्त झाला असता,
तर तुम्हाला तो रस्ता सरळ साधा होता. ज्ञानयोगा, कर्मयोगा, भक्तियोगाची काही गरज नव्हती सांगायची तुम्हाला. किंवा तू या रस्त्याने जा, कर्म कर, या रस्त्याने अशी कर्म केले, तू असं केलं की तुला तो मोक्ष मिळून जाईल. पण ते कर्माचं फळ देणं, हे लक्षात घ्या, कर्माचं फळ देणं आपल्या हातात नाही आहे. तुम्ही जर त्या उद्देशाने कर्म करत असाल की मला अमुक कर्म केल्यानंतर अमुक मोठा वाटा मिळणार आहे, मोठे घबाड मिळणार आहे, आणखी दागदागिने किंवा मला संपत्ती दौलत मिळणार आहे, अशा काम्यकर्माच्या हेतूने, स्वार्थाच्या हेतूने जर तुम्ही कर्म करत असाल तर ते निकृष्ट दर्जाचं कर्म होतं. आणखी त्याला काम्यकर्म असं म्हणतात ते. आणि काम्यकर्म हे शास्त्रात निषिद्ध मानले गेलेले आहे. म्हणजे काम्यकर्माचा त्यागच करायला हवा असं शास्त्र सांगते. त्यामुळे अशा उद्देशाने जर कोणी कर्म करत असेल की बुवा आता मला हे कर्म केल्यानंतर काहीतरी प्राप्ती होईल, असा स्वार्थ तुमच्या मनात असेल तर ते कर्म निकृष्ट दर्जाचं आहे. आणि ते सगळेच कर्म आपली जड समजले जातात. कारण की कर्मामध्ये चैतन्य नाही. आपल्या जड म्हणण्याचा अर्थ म्हणजे काय, कर्मामध्ये चैतन्य नाही. चैतन्य म्हणजे काय, इथे अर्थ घ्यायचा आपण. चैतन्य म्हणजे कर्मामध्ये ब्रह्माचं अधिष्ठान आहे हे आपण जाणत नाही. कर्मामध्ये ब्रह्माचं अधिष्ठान आहे हे न जाणल्यामुळे आपण मनात येईल तशी कर्म करतो. आणि कर्म केल्यानंतर ती कर्म देवाला, ईश्वराला अर्पण करायचे असतात, ते पण आपण करत नाही. ह्या दोन्ही गोष्टीमुळे होतं काय, कर्माचा एक पाश, कर्माचा एक बंध आपल्याला लागत असतो. आणि त्या बंधामुळे त्या कर्मात आपण आसक्त होतो. मग ती घरात असणारी कर्म आहे किंवा ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही जी कर्म करता ती कर्म आहे, किंवा समाजात राहून जी कर्म करता ती कर्म आहे. ही कुठलेही जर कर्म घेतलं तुम्ही, तर या कर्माचा तुम्हाला एक पाश लागतो. कर्माची साधी सोपी व्याख्या सांगायची म्हणजे काय, आपण जे देहानी आणखी कर्मेंद्रियांनी जे कर्म करतो, कामं करतो, त्याला कर्म म्हणतात. पण ही कर्म आपण अज्ञानाने करतो, हे त्यातलं महत्त्व आहे. आणि कर्म जड आहे, त्याच्यामुळे ते स्वतंत्र फल तुम्हाला देऊ शकत नाही. कारण की तुम्हाला जर इष्टफलाची जर प्राप्ती जर कर्माने मिळाली असती, तुम्ही कर्म केल्यानंतर तुम्हाला म्हणतो की बाबा मी पैसा कमवला किंवा मी घर बांधलं, ठीक आहे, असं त्यात काही वाईट नाही आहे, म्हणजे तो सुद्धा एक भाग आहे. पण इथे आपण कर्माचा जो अर्थ घेतो आहे, आपल्याला कर्माने नित्यसुखाची प्राप्ती होत नाही. इथे आपण परमार्थिकदृष्ट्या विचार करतो आहे की या जे भौतिक कर्म आपण जे करतो आहे, अज्ञानाने करतो आहे किंवा आपल्या कुटुंबासाठी करतो आहे किंवा स्वार्थासाठी करतो आहे, या कर्माने हे कर्म अनित्य असल्यामुळे त्याची आपल्याला नित्यसुखाची किंवा श्रेयसुखाची आपल्याला प्राप्ती होत नाही. आपण आपलं जे सुख धुंडाळत असतो, शोधत असतो, त्या भौतिक सुखात धुंडाळत असतो. बा गरमी होते मग एसी घेऊ द्या, किंवा मग मला जायला त्रास होतो का पायाने मग गाडी घेऊ द्या. अशा पद्धतीची आपली भौतिक सुखाची धाव असल्यामुळे ते पारमार्थिक कर्म त्याला म्हणता येत नाही. आणि ते जड असल्यामुळे आपल्याला त्याचं नेहमी अशा कर्मातून आपल्याला दुःख भोगावं लागतं. त्याला कारण असं आहे की ते कर्म नित्य आहे, जड आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं दुःख भोगावं लागतं. ते आणखी त्याच्यामुळे अशी जर आपण कर्म केली तर ती कर्म आपल्याला उपयोगाची ठरत नाही. आपल्याला ती व्यर्थ होतात कर्म केलेली. पारमार्थिकदृष्ट्या बोलतो यावर मी. तुम्ही म्हणाल की मी घर बांधलं किंवा मी कार घेतली, हे काय व्यर्थ झालं का? नाही, ते व्यर्थ झालं नाही आहे, पण त्याच्यामुळे तुम्हाला पारमार्थिक सुख किंवा मोक्ष मिळत नाही. म्हणून पारमार्थिकदृष्ट्या अशी केलेली कर्म ही अज्ञानाची आणखी मोक्षफळ न देणारी असल्यामुळे त्यांना आपण व्यर्थ समजला जातो, किंवा ती कर्म निकृष्ट दर्जाची आहे असं गीता या श्लोकामध्ये म्हणते. आणखी दुसऱ्या याच्यात गोष्ट अशी आहे की आपण जे कर्म करतो, गीतेमध्ये असा एक श्लोक सांगितला आहे त्यांनी, न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजती प्रभुः न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. म्हणजे तुम्ही जी काही कर्म करता, तुम्ही जे काही कर्तृत्व करता, हे कर्तृत्व तुमचं नाही आहे, लक्षात घ्या. हा 5व्या अध्यायातला श्लोक आहे. न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजती प्रभुः. म्हणजे जे तुम्ही कर्म करता, कर्माची जी प्रेरणा तुम्हाला प्राप्त होते किंवा त्याचं कर्माचं जे फळ देणारी आहे, हे तुम्ही नाही हे करू शकत. याचं हे लोकस्य सृजती प्रभू, म्हणजे ते सर्व परमेश्वराच्या प्रभूच्या हाती आहे, देवाच्या परमेश्वराच्या हाती आहे. तुम्ही कर्माची प्रेरणा आणि कर्म केल्यानंतर कर्माचं फळ काय तुम्हाला मिळणार आहे याचा नियंत्रण करता हा ईश्वर आहे. न कर्मफल संयोगम स्वभावता प्रवर्तते. म्हणजे तुम्ही कर्म करत राहा, असा गीतेचा उपदेश आहे. तुम्ही कर्म करत राहा. पण
कर्मफलावर तुमचा अधिकार नाही. म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलशु कदाचन हा जो श्लोक आहे गीतेतला, हा श्लोक पण हेच सांगतो आहे की तुम्ही कर्म करा. तुम्हाला कर्म करायचं काही बंधन नाही आहे, तुम्ही कर्म करा. ती कशी कर्म करायची आहे हेच आपण ते बघणार आहे. आपल्याला कर्म कशी करायची तेच माहीत नसल्यामुळे सगळा हा असा व्याप पाठीमागे लागतो आणि आपण सदैव जीवनामध्ये दुःखच भोगत असतो. सुख फार क्षणिक असल्यामुळे तुम्ही काही जरी सुख जरी भोगलं, गाडी वापरली, AC वापरला किंवा चांगले वस्त्र परिधान केले, चांगल्या याच्यात राहिले, तुम्ही सगळे देश विदेश फिरून आले, काही म्हणा, पण त्याचं सुख क्षणिक सुख आहे, क्षणाभंगूर सुख आहे. ते काहीतरी 10 दिवसात, 15 दिवसात, एका महिन्यात तुम्ही सगळं विसरून जाता शेवटी. आणि परत ऑफिसच्या कटकटी, तुमच्या संसाराच्या कटकटी, याच्यामुळे मग तुम्हाला परत त्रास व्हायला लागतो. अरे काय झालं, मी काय केलं, याचं उलटं सगळं काम होऊन झालं मला. तुम्ही घाई गडबडीत निघता, सिग्नल तोडता RTOचे, मग पुढे जाऊन दंड होता, मग त्याची केस होते. असे काहीतरी प्रकार घडतात कर्माचे की जे आपण न विचार करता, न विवेक करतो, आणखी मग त्याचं आपल्याला दुःख भोगावं लागतं, त्याचा बंध लागतो, आणखी त्या कर्मात आपण गोरफटत जातो. हा मोह असा आहे घरामधला की या मोहामुळे तुम्ही कुटुंबात आसक्त होऊन जाता तुम्ही. तसाच मोह अर्जुनाला झाला होता. समोर आपले गुरुजन, आणखी आपतेष्ट बंधू वगैरे बघितल्यानंतर त्याला असं वाटलं की आता मी यांना कसं मारू वा. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वधर्मापासून वंचित झाले होते. त्याचा धर्म क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करण्याचा होता, पण तो म्हणे की आता आम्ही युद्धच करत नाही. त्याच्यामुळे हे जे कर्माचं जे हे आहे, म्हणजे कर्म जे म्हणतात ना की कर्माची गती गहन आहेत. त्यामुळे आपण या दृष्टीने तुमच्या लक्षात आलं असेल की कर्माची गती गहन असल्यामुळे ते काय फळ देऊन जाईल हे सांगता येत नाही. आणि असं एक श्रुतीचं वचन आहे की तुम्ही काही कर्म करा, चांगली करा, पापाची करा, पुण्याची करा, ते त्याचं फळ देऊन जाईलच. कर्म तुमचं फळ देऊन जाईलच. चांगली केली तर चांगलं फळ मिळेल, वाईट केलं तर वाईट फळ मिळेल, पण त्याचं फळ तुम्हाला मिळणार. पण फळ देणं हे ईश्वराच्या हाती आहे, तुमच्या हाती फळ देणं नाही आहे. किंवा तुम्ही तसं फळ एक्सपेक्ट करू नका, अशी अपेक्षा करू नका की मी असं कर्म केलं तर मला याचं असं फळ मिळेल. ही अपेक्षा आपली चुकीची आहे. आणि त्याच्यामुळेच गीता म्हणते की तुम्ही कर्मण्येवाधिकारसह तुम्ही कर्म करा. आता कर्म कशी करायची याच्यावरच आपण बघतो आहे. आणि कर्मातलं जे अधिष्ठान आहे परमेश्वराचं ते आपल्याला माहीत नसल्यामुळे, आणि आपल्याला ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, पारमार्थिक ज्ञान नसल्यामुळे आपण कर्म नेहमी चुकीची करतो. हे त्याच्या पाठीमागचे 2 हेतू आहे. आणि या हेतूमुळेच आपण कर्म चुकीची करत असतो. आणि कर्म आपलं आहे कर्मेंद्रियाने की देहांकडनं होतात, ती ईश्वराकडनं किंवा आत्म्याकडनं होत नाही. पण या उलट आपण काय विचार करतो की माझं हे चुकलं, म्हणजे तुम्हाला दुःख झालं, एखादं तुम्ही कर्म केलं, क्रिया केली आणि त्याचं तुम्हाला दुःख झालं, किंवा तुम्ही परीक्षेत नापास झाले, तर तुम्ही त्याचं खापर कोणावर फोडता, माझ्या नशिबात दुःखच होतं बा, मी नापासच होणार होतं, मला यश प्राप्तच होणार नव्हतं. असे तुम्ही देवावर दोष ठेवता किंवा इतर लोकांवर दोष ठेवता की या परिस्थितीमुळे माझा अभ्यास झाला नाही, या परिस्थितीमुळे मला हे कर्म घडलं, किंवा माझी संगत बरोबर नव्हती त्यामुळे मी चुकीच्या मार्गाने लागलो, आणखी शेवटी मला म्हणजे हे कर्माचं दुःख मिळालं माझ्या. ही जी आपली जी वृत्ती आहे की याचं खापर दुसऱ्यावर फोडायचं, म्हणजे दुःख तुम्हाला नक्की झालं पण याचं खापर दुसऱ्यावर फोडायचं, ही आपली वृत्ती चुकीची आहे. आणि आपला जो देह आहे, देहाच्या आतमध्ये आत्मा आहे, चैतन्य आहे. हे देहाचं चैतन्य म्हणजेच परमेश्वर जो आपल्या हृदयामध्ये आहे, तो याच्यापासून काहीच करत नाही, तो निष्क्रिय असतो या कर्मामध्ये. आणि निष्क्रिय असल्यामुळे त्यांनी कर्म केली आणि त्याचं दुःख तुम्हाला मिळालं हे म्हणणं सपशेल चूक आहे आपलं. रामदास स्वामी म्हणतात, मनात आचिर्य पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. म्हणजे तुमच्या कर्माचाच भोग तुम्हाला पुढे घ्यावा लागतो, किंवा कर्माचाच भोग तुम्हाला लागतो आणि त्याचं दुःख तुम्हाला होतं. तुम्ही देवावर खापर फोडून की बाबा माझ्या नशिबातच होतं आणि मग देवाने मला माझ्यावर कृपाच केली नाही म्हणून असं घटित घडलं, असं म्हणू नका तुम्ही. त्याला तुमचं कर्म आणखी तुमचा कर्म त्याला जबाबदार आहे, लक्षात घ्या तुम्ही. आणि कर्म जबाबदार असल्यामुळे प्रश्न असा उद्भवतो की तुम्ही कर्म कशी करायची. म्हणजे आजचा जो आपण निर्वण घेतला आहे, 1-2-3 भागात पूर्ण होईल निर्वण. तर कर्म कशी करायची हा जो विषय आहे, कर्म कसे करावे
याच्या पाठीमागे एक फार मोठं शास्त्र आहे गीतेचं आणि तेच आपण शास्त्र याच्यात बघणार आहे की बा हे कर्म कसं आहे. आणखी कर्माची जर दुसरी व्याख्या घेतली आपण अशी तर गीतेमध्ये कर्म हे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे असं काही ठिकाणी म्हटलं आहे. म्हणजे 5वा अध्याय जर घेतला तुम्ही 5व्या अध्यायामध्ये कर्मयोग आणि कर्मसन्यासी हे एकाच परमपदाला पोचतात आणि तो श्रेष्ठ परमपदाचा योग आहे असं गीतेत म्हटलं आहे. तसंच कर्मयोगाशिवाय कर्माचा त्याग कर्तेपणाचा त्याग अशक्य आहे. म्हणजे तुम्ही जर म्हटलं की बा असं कर्म जर इतकं आपल्याला त्रास देणार आहे किंवा दुःख देणार आहे तर मी कर्मच करत नाही मग. तर गीता म्हणते नाही, कर्म न करून चालणार नाही, कर्म तुला करावीच लागणार आहे. देहाला आल्यानंतर जन्माला आल्यानंतर देह तुम्ही धारण केल्यानंतर कर्म तुम्ही टाळू शकत नाही. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत तुम्ही सगळी कर्म करतच असता. श्वास घेणे, जेवणे, खावणे, झोपणे, ह्या सगळ्या क्रिया, ऑफिसला जाणे, स्वयंपाक करणे, घरात वावरणे, अभ्यास करणे, ह्या सगळ्या क्रिया तुम्हाला जन्माला आल्यानंतर करावं लागतात आणि हेच तुमचं कर्म आहे. पण हे कर्म आपलं कसं चुकीचं ठरतं किंवा आपण कर्मात कसं आसक्त होऊन चुकीचे कामं करतो हे आहे. पण कर्माचा त्याग असं जर कोणी विचार केला किंवा आता मला कर्म करायचंच नाही, कर्मामुळे जर एवढं दुःख लागत असेल आणि मला जर मोक्षप्राप्ती होत नसेल, माझ्या जीवनाचं कल्याण होत नसेल तर मी कर्मच करत नाही, हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. म्हणून गीता जे सांगते कर्मण्येवाधिकार असते, तोच हा जो गीतेचा पहिला सिद्धांत आहे की तुम्ही कर्म करा. पण कर्म कशी करायची तेच गीता पुढे सांगते आहे, ते आपण बघू पुढच्या दुसऱ्या हातात. काही ठिकाणी जसं आपण म्हटलं की कर्म हे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे असं 5व्या अध्यायात म्हटलं आहे. काही अध्यायामध्ये म्हटलं आहे की कर्म हे शेवटी ज्ञानात विलीन होते. कर्म हे शेवटी ज्ञानात, सर्व कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्तते. म्हणजे सगळे शेवटी जी कर्म केली ती सगळी शेवटी ज्ञानामध्ये विलीन होतात कर्म. किंवा असंही म्हटलं आहे ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मात करूते. म्हणजे ज्ञानाग्नी जो आहे, ब्रह्मज्ञान तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर ज्ञानाग्नी आहे, या ज्ञानाग्नीमध्ये तुमचे सगळे कर्म भस्म होतात. आता कर्म भस्म होतात म्हणजे कर्मच जर राहिलं नाही तर कर्माचं फळ तुम्हाला कुठून मिळणार आहे? कर्माचं फळ तुम्हाला मिळणार नाही. पण तीच कर्म कशी करायची ह्याच्यावरच पूर्ण गीता आधारित आहे. आणि म्हणून आपल्याला बरेचदा गीता ही कर्मप्रधान वाटते गीता. कारण की कर्मयोग हा गीतेचा पाया आहे आणि या कर्मयोगाच्या पायावरच भक्तियोग आणखी ज्ञानयोगाला शिखर म्हटलेलं आहे. तर ज्ञानयोगाचं शिखर हे कर्मामुळेच तुम्ही गाठू शकता. पण मुळात होतं काय की आपण त्या ज्ञान शिखर गाठण्याच्या प्रयत्नात राहतच नाही. आपण खालच्याच कर्मयोगात, आपल्या द्वैत योगात, कुटुंबातच आपण आसक्त होऊन कर्म करत असतो. आपण परमेश्वराला सपशेल विसरून जातो. त्याच्यामुळे आपल्या जीवनात सगळं दुःखच दुःख भरलं असते. आता आणखी एक गोष्ट याच्यामध्ये, कर्म कशी होतात हो? कर्म करण्याकरता तुम्ही म्हणाल की आपला देहाने कर्म करतो, कर्मेंद्रियांनी कर्म करतो, हे बरोबर आहे का? क्षणिक विचार करा. तुमचं जे मन आहे, मन तुम्हाला ते कर्म करायला सांगते की तू असं कर बा, तसं कर बा. मनाचा जो स्वभाव आहे तो स्वभाव तुम्ही समजून घ्या. मन तुम्हाला कुठलं काम व्यवस्थित करू देत नाही. तुम्ही म्हटलं की आज मला हे करायचं आहे, ऑफिसला जायचं आहे, कशाला जायचं ऑफिसला, यार आपण सुट्टी काढून कुठेतरी पिक्चर बघायला जाऊ. किंवा तुम्ही म्हटलं की नाही आज मला घरी काहीतरी विशिष्ट काम आहे, घरातले सामान वगैरे घ्यायचं आहे. मन म्हणलं अरे काय करत बसला घरातले कामं फालतूची, चला आपण तिकडे चांगला हे लागलेला आहे, व्याख्यानं तिकडे बाहेर जाऊ, तिकडे पाहायला, किंवा आणखी काही पिक्चर लागला किंवा आणखी काही दुसऱ्या गोष्टी चांगल्या आहेत. तर असं मन तुमचं त्यात गोंधळ करून, तुमचा बुद्धीचा गोंधळ करून, तुमच्या मनात गोंधळ टाकून चांगली कर्म, सत्कार्यांची कर्म हे मन करू देत नाही. मन हे सगळं इंद्रियामध्ये प्रधान यज्ञ आहे असं म्हणतात. आणि मनाचाच हुकूम, मनाचाच आज्ञा सगळ्या कर्मेंद्रियावर आणखी ज्ञानेंद्रियावर चालतं, असं एक त्याचा भाग आहे. मनाला देहामध्ये सगळ्यात प्राधान्य दिलेलं आहे की मनच तुमच्याकडनं कर्म करून घेते. पण आता मग मनाला आपल्याला ताब्यात ठेवणं आवश्यक आहे का? की मना तू वाईट कर्म करू नको, चांगलीच कर्म कर. त्यातही मन तुमच्या हातून निसटून जातं. हाती तुरी देऊन मन निघून जातं तुमच्या हातून. तर असं असल्यामुळे ही कर्माची जी दशा आहे, कर्माची जी गती आहे, ही आपल्याला लवकर लक्षात येत नाही. साधारण माणूस गोंधळून जातो. आणि म्हणून देवांनी काय म्हटलं आहे, भगवानांनी काय म्हटलं आहे, योग हा कर्मसु कौशल्यम.
योग हा कर्मसु कौशल्यम म्हणजे तुम्ही कर्म कौशल्याने करा. आता कर्म कौशल्याने कशी करायची हेच आपल्याला बघायचं आहे. आणि आपण हे पुढच्या ह्याच्यात पाहू, कारण की फार मोठा विषय आहे हा, 2-3 भागामध्ये पूर्ण होईल असं वाटतं मला. त्याच्यामुळे आपण आज इथे थांबू. नेहमीप्रमाणे श्रोत्यांना माझी विनंती राहील की व्हिडिओला लाईक करावे, सर्क्युलेट करावे, म्हणजे सगळ्या लोकांना त्याचा लाभ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.